आज पुण्यासारखी राज्य, जिथे पुणे म्हणजे विद्येचं माहेरघर आपण जे बोलतो, आज ते गुन्हेगारीचं माहेरघर झालंय. जसं उत्तरेकडे दिल्ली साईडला नोएडा हा एक बदनाम सिटी आहे, शहर आहे, जिथे दिनदहाडे किडनॅपिंग होतात, बलात्कार होतात, इत्यादी क्राईम होतात. तसंच आज काहीसं चित्र आपल्याला महाराष्ट्रात पुण्याचं झालंय. पुणे, सोलापूर ह्या सगळ्या स्थितीमध्ये क्राईम एवढं वाढलंय आणि हे रोखण्यासाठी पहिल्याचंही उद्धव ठाकरेंचंही सरकार असमर्थ होतं आणि आत्ताचंही सरकार असमर्थ ठरते असं मला वाटतंय. तर जर हे दोन ठाकरे एकत्र आले तर डेफिनेटली त्यांच्या हातात सत्ता तर जाईलच. तर माझं या दोन्ही ठाकरेंना अशी विनंती असेल की मुंबई सोडा, तुम्ही जरा पुण्याकडे बघा, तुम्ही जरा टियर 2 टियर 3 सिटीकडे बघा, तिकडची गुन्हेगारी कमी करा. मला वाटतं तिकडची गुन्हेगारी वाढण्याचं प्रमुख कारण म्हणजे लँड, म्हणजे बिल्डर, लँड माफिया, बिल्डर माफिया. जमिनीला जे भाव मिळत आहेत त्या भावामुळे, त्या पैशांमुळे सगळी क्रिमिनल गतिविधी वाढली आहे. तर मला पुण्याकडे बघून खरंच मला वाईट वाटतं की पुणे कसं होतं आणि कसं झालं. छत्रपती शिवाजी महाराजांचं पुणे होतं हे, फुलं देशपांडेंचं पुणे आहे हे, आणि कित्येक कवी, कित्येक लेखक या पुण्यात राहून गेले, राहत आहेत अजूनही. आणि पुण्याची अशी दशा मला आवडत नाही, मला वैयक्तिकरित्या तर बिलकुल आवडत नाही. तर चांगली गोष्ट आहे, ठाकरे एकत्र येत आहेत. आता येत्या शनिवारी त्यांचा वर्लीला डोममध्ये मेळावाही आहे, जल्लोष मेळावाही आहे. त्याच्यानंतरही हे दोन ठाकरे हा जल्लोष असेच करत राहतील, असेच भेटत राहतील. आणि आता जसे मराठीच्या मुद्द्यावर तुम्ही एकत्र आल्यात, विनंती आहे महाराष्ट्राच्या मुद्द्यावरही एकत्र या. जय हिंद, जय महाराष्ट्र.